खरात प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना चांगलंच महागात पडलंय। त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। आता त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एक बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। आज या विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल। त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही। स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलं आहे SITच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे। त्यांचा काल आयोगाचा राजीनामा जो आला तो आयोगाचा राजीनामा पक्षाने स्वीकृत केलेला आहे। तो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला जाईल। शिफारस केली जाईल की त्यांचा महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारला जावा। तर या बैठकी संदर्भात अधिक तपशील आपल्याला जाणून घ्यायचे आहेत। आपला प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, ही अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। नेमकं काय घडलंय बैठकीत, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे? मधवी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये ही बैठक पार पडली। या बैठकीच्या निमित्तानं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी बदनामी मोठ्या प्रमाणामध्ये होते ती कशा पद्धतीने थांबवली पाहिजे या संदर्भामध्ये प्रामुख्याने चर्चा झाली। त्यासोबतच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा जरी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला असला तरी महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील त्यांच्याकडे आहे। त्यामुळे तो देखील राजीनामा त्यांचा होईल आणि यासाठीचे देखील सूचना कालच्या बैठकीनंतरच त्यांना देण्यात आल्याची देखील माहिती मिळते। त्यानुसार आता त्यांचा महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा होईल। या सगळ्या विषयानंतर आता आगामी काळामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर कोण असेल किंवा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी कोण सांभाळेल अशा वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। कदाचित आजच या सगळ्या बाबी समोर येताना आपल्याला दिसतील। माधवी, नक्कीच आज दिवसभरात जर या अनुषंगाने काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार असतील तर तुझ्याकडून अपडेट जाणून घेत राहू। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।